आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। जन्माष्टमी निमित्त मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 2 तरुणींचे सकाळी मृतदेहच आढळून आले। या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ माजली। दोन्ही अमराईमध्ये एका आंब्याच्या झाडाला दोन्ही तरुणींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केलाय। उत्तर प्रदेशातील फरुखाबादमधील कायमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात घडले आहे। भगवतीपूर येथे घडलेल्या घटनेमुळे सगळे गाव हादरले। गावातील रहिवासी रामवीर जाटक यांची मुलगी बबली वय 18 आणि महेंद्र जाटव यांची मुलगी शशी वय 16 या दोन्ही तरुणींचे मृतदेह आढळून आले। बबली आणि शशी जन्माष्टमी निमित्त मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या। घरच्यांना मंदिरात चालल्याचे सांगून रात्री निघाल्या, पण परत आल्याच नाहीत। बराच वेळ लागल्यानंतर दोघींच्या कुटुंबियांनी त्यांची चौकशी केली, पण काही कळू शकलं नाही। त्यानंतर मावशीच्या घरी थांबले असतील असा विचार करून त्यांनी शोध थांबवला। दरम्यान मंगळवारी 27 ऑगस्टला सकाळी अमराईमध्ये ग्रामस्थांना 2 मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले। गावात खळबळ उडाली। सगळे लोक घटनास्थळी जमा झाले। काही लोकांनी जवळ जाऊन बघितल्यानंतर ते दोन्ही मृतदेह बबली आणि शशीचे असल्याचं स्पष्ट झालं। घटनेची माहिती मिळताच पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहोचले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।